स्वयंभू विजयी भव या आजच्या मेडिटेशन सेशनमध्ये. मित्रांनो, ध्यान हा शब्द कधी-कधी आपल्याला अवघड असा वाटतो, की ध्यान करायचं म्हणजे नक्की काय करायचं? मेडिटेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हे आपल्याला कळत नाही. आणि आजकाल बऱ्याच प्रकारचे मेडिटेशन्स आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. जसं की चक्र मेडिटेशन आहे किंवा हीलिंग मेडिटेशन आहे किंवा बरेच जण ऑरा क्लिन्झिंग मेडिटेशन म्हणतात, मनी मेडिटेशन आहे. असे बरेच प्रकारचे मेडिटेशन्स आजकाल आपल्याला बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळतात. मग यापैकी नक्की कोणतं मेडिटेशन करावं? खरी-खुरी ध्यान पद्धती काय आहे, की जी आपण वापरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मनःशांती प्राप्त होईल? आणि या ध्यानाचे फायदे नक्की काय आहेत, की जे आपण आपल्या आयुष्यात अनुभवू शकतो? तर या सगळ्या गोष्टी आज आपण या छोट्याशा एका ध्यानाच्या सत्रामध्ये पाहूयात. आज आपण हे लाईव्ह सेशन करतो आहोत आणि यामध्ये ग्रुप मेडिटेशनची एनर्जी आपण अनुभवू शकतो. तर सर्वप्रथम हे जाणून घेऊया मित्रांनो, की ध्यान का करायचं? तर आता मनःशांती मिळणं किंवा आपला फोकस म्हणजेच आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर, आपली एकाग्रता वाढणं, हे सगळं या ध्यानातून साध्य होतं, हे आपल्याला ढोबळमानांनी सगळ्यांना माहितीच आहे. पण यापुढे जाऊन सुद्धा आपल्याला काय करता येतं? तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपले महत्वाचे पिलर्स किंवा महत्वाचे क्षेत्र कोणती आहेत? तर ते म्हणजे आपलं आरोग्य, म्हणजे हेल्थ. त्यानंतर आपली संपत्ती, वेल्थ. या वेल्थमध्येच पैसा किंवा करियर हे सगळं समाविष्ट आहे. त्यानंतर अजून कुठलं क्षेत्र आहे? तर ते म्हणजे आपलं नातीसंबंधांचं क्षेत्र, आपले रिलेशनशिप्स, आपलं स्वतःबद्दलचं नातं आणि इतरांबद्दलचं नातं, इतरांशी असलेलं नातं, हे रिलेशनशिप्स या अंडर येतं. आणि बघा, जर का आपले रिलेशनशिप्स चांगले असतील, आपले सगळ्यांशी चांगले उत्तम नातेसंबंध असतील, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपण आनंद उपभोगू शकतो. ही रिलेशन्स म्हणजे आपली खरं तर सपोर्ट सिस्टम असते. पण तेच जर का वादविवादांमध्ये आपण अडकलो, तर मात्र ती सगळ्यात मोठी आपलं एक दुःखद गोष्ट ठरते. त्याचबरोबर अजून एक क्षेत्र म्हणजे काय येतं, तर इमोशनल कंट्रोल हा सुद्धा आजच्या काळामधला एक महत्वाचा एक भाग आहे, की जो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कंट्रोल करणं खरंच गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की लोकं छोट्या-छोट्या कारणांनी आजकाल डिप्रेशनमध्ये जातात. अँक्झायटी हा शब्द पूर्वी आपल्याला माहिती पण नव्हता. पण आजकाल आपल्याला बघायला मिळतंय, की अनेक लोकं अँक्झायटीनी त्रस्त आहेत. झोप न येणं किंवा प्रतिक्रिया पटकन देणं, रिएक्शन्स पटकन देणं आणि मग नंतर या सगळ्या भावनांचा अतिरेक झाल्यामुळे त्याचे सगळे परिणाम भोगत राहणं, ह्या गोष्टी सुद्धा आजकाल घडायला लागल्यात. आपण आपला इमोशन्सवरती असलेला कंट्रोल हरवत चाललेलो आहोत. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला हे मेडिटेशन किंवा ध्यान खूप मोलाची मदत करतं. आणि अजून एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे काय? तर आपली स्पिरिच्युअल ग्रोथ. बघा मित्रांनो, की ध्यान करणं म्हणजे खरं तर धार्मिक क्रिया नाही. तर ध्यानामागे एक शास्त्र आहे. असं म्हणता येईल, की ध्यान ही एक कला आहे आणि ध्यान हे एक शास्त्र आहे. ते जर समजून-उमजून आपण केलं, तर आपल्या आयुष्यातल्या या सगळ्या ज्या आत्ता आपण गोष्टी बघितल्या किंवा ही सगळी क्षेत्र जर बघितली, ही सगळी जणू आपल्या आयुष्याच्या रथाची चाकं आहेत. आणि ती जर सगळी बॅलन्समध्ये असली ना, तरच आपल्या आयुष्याची गाडी किंवा हा आपला रथ पुढे जाऊ शकणार आहे. आणि याचसाठी आपण ध्यान करायचं. त्यामुळे ध्यान करणं म्हणजे अगदी म वयस्कर लोकांचं काम आहे किंवा ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रात उन्नती करायची आहे, अशाच लोकांचं हे काम आहे, असं मुळीच नाही. तर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जायचं असेल तरी ध्यान करा. तुम्हाला चांगली हेल्थ हवी आहे, तरी ध्यान करा. विद्यार्थी असाल आणि तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील, चांगलं यश मिळवायचंय तरी सुद्धा ध्यान करा. किंवा तुम्हाला एक छान, सुखी, समाधानी, पीसफुल लाईफ जगायचंय, मीनिंगफुल लाईफ जगायचंय, स्वतःच्या लाईफचा पर्पज फाइंड आउट करायचाय, तरी सुद्धा ध्यान करा. मग या सगळ्या गोष्टींचं उत्तर जर ध्यानात आहे, तर मग हे ध्यान आपण जरूर केलं पाहिजे. याला आपण आपल्या जीवनाची एक हॅबिट बनवली पाहिजे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये ध्यान आपण एका
ऑटो पायलट मोडवरती जशा काही सवयी चालतात ना, तसं रोजच्या जीवनामध्ये हे जेव्हा अंतर्भूत होईल, तेव्हा मग बघा तुमचं आयुष्य अगदी अद्भुत, मिरॅक्युलस होऊन जाणार आहे मित्रांनो. तर या प्रवासामध्ये आपण सगळेजण एकत्र या स्वयंभू विजयी भव या चॅनलच्या माध्यमातून जोडले जाऊयात आणि एकत्र आपण ध्यान करूयात. ध्यानाविषयीचे अनुभव एकत्र आपण शेअर करूयात आणि शास्त्रशुद्ध अगदी सोप्या पद्धतीचं ध्यान आपण आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भूत करूया. हाच या चॅनलचा आणि या ध्यानाच्या सत्राचा उद्देश आहे. तर आता आपण अजून एक मुद्दा बघूयात आणि त्यानंतर आज आपण लाईव्ह ध्यान करणार आहोत. अर्धा तास आपण ध्यान करणार आहोत, की ज्यामध्ये ध्यानाची खरी-खुरी अनुभूती, एक दैवी अनुभव आपल्याला इथे नक्कीच प्राप्त होईल, ही मला खात्री आहे. तर मित्रांनो बघा, ध्यान करायचं, कसं करायचं? तर आज आता पहिल्यांदा आपण ध्यानाचं पोश्चर काय पाहिजे आपलं ते बघूयात. तर ध्यान करताना अगदी चांगली गोष्ट म्हणजे काय? तर सुखासनात बसायचं. मांडी घालून जेव्हा आपण अगदी छान आरामात बसतो ना, त्याला असं म्हणतात सुखासन. मग यासाठी अगदी पद्मासन घाला किंवा अगदी असं ताठ बसा, याची खरं तर फारशी काही आवश्यकता नाही. तसं जमत असेल तर अतिउत्तम, नाहीतर सुखासनात बसा. मग काही जणांचा प्रश्न येतो, की आम्हाला मांडी घालून बसता येत नाही. मग आम्ही काय करायचं? ध्यान करायचं नाही का? तर तुम्ही जर सोफ्यावर बसत असाल, खुर्चीवर बसत असाल, तर तसं आरामशीर बसा, पाय खाली सोडून बसा. काही हरकत नाही. कारण ध्यान हे आपल्याला श्वासावरती लावायचंय. आपलं शरीर त्यावेळेला सुखासनाच्याच पोझिशनमध्ये पाहिजे. म्हणजे आरामदायी स्थितीतच आपलं शरीर असलं पाहिजे. म्हणजे शरीरावर जास्त लक्ष न जाता आपण ध्यानावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकू. तर हे झालं बसण्याची पद्धत. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर आता बरेच जण म्हणतात, की ध्यान करताना ही अशी ज्ञान मुद्रा करा किंवा कुणी म्हणतं, की ध्यान करताना असे हात आपण आकाशाच्या दिशेने ठेवा किंवा कुणी म्हणतं, की असे हात हात आपण ठेवा एकमेकांवरती. तर मग नक्की आपण काय करायचंय? तर इथे एक साधी सोपी गोष्ट सांगते, की आपण जर का दोन्ही हात अशा प्रकारे एकमेकांमध्ये गुंफले आणि ते हात आपल्या मांडीवरती ठेवले ध्यान करताना, तर यांनी काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये ध्यानात दरम्यान जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी मदत होते. आता पुढची गोष्ट काय करायची ध्यानाची, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपले डोळे बंद करायचेत. कारण ध्यान म्हणजे अंतर्मुख होणं आहे. ध्यान म्हणजे आपला आतला प्रवास आहे. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, की आपल्याला जर का आपल्या शरीरावर काही जखमा झाल्या, काही त्रास होत असेल, काही स्किन ॲलर्जी आली असेल, तर आपण मलमपट्टी करतो, त्याच्या आधी उपचार करतो कारण ते दिसून येतं. पण जेव्हा आपल्या मनाला काही जखमा झालेल्या असतात, काही भावनिक असे ट्रॉमाज आपल्या आतमध्ये असतात, तर ते आपल्याला दिसतात का? नाही दिसत. मग त्याच्यावरती मलमपट्टी कशी करणार? मुळात ते आहेत हेच पहिल्यांदा आपल्याला माहिती नसतं. मग ते कुठे आहेत ते माहिती नसतं आणि मग त्यावरती मलमपट्टी कशी करणार हे तर मुळीचच माहिती नसतं. मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे, तर अशा वेळेला आपण जेव्हा ध्यानामध्ये अंतर्मुख व्हायला लागतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या भावनांमध्ये ज्या काही दुःख, नकारात्मक भावना आपण अनेक काळापासून पकडून ठेवलेल्या आहेत ना, त्या सगळ्या अशा वर यायला लागतात. म्हणजे जसं एखादी रूम खूप दिवस बंद आहे आणि तुम्ही जेव्हा ती कुंचा घेऊन, झाडू घेऊन साफ करायला लागता आणि तो सगळा कचरा बाहेर यायला लागतो ना, तसं काहीसं व्हायला लागतं. आपण डोळे मिटून जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा आतमध्ये जे काही आपल्या खळबळ माजलेली असते किंवा भावनांची जी वादळं किंवा भावनांचे मनावरती जे काही ओरखडे असतात ना, ते सगळे हील व्हायला सुरुवात होते. आपण जर अंतर्मुख झालो, तर आपलं शरीर आपोआपच आपल्याला हील करायला सुरुवात करतं. फक्त तो हीलिंग टाईम आपण या शरीराला द्यायचा असतो आणि मग आपोआप त्या न दिसणाऱ्या, पण नेहमी जाणवत राहणाऱ्या, नेहमी सलत राहणाऱ्या जखमांवरती आपोआप मलमपट्टी होते आणि म्हणून म्हटलं जातं, की ध्यान केल्यामुळे अगदी डोकेदुखीपासून ते कॅन्सरपर्यंत अशा सगळ्या व्याधींवरती इलाज होऊ शकतो आणि हे खरं आहे. अशी अनुभूती घेतलेले अनेक लोक आहे. हजारो, लाखो लोक आहेत, की ज्यांनी ध्यानामार्फत त्यांचे अनेक आजार बरे केले आहेत आणि त्याच्यामागचं शास्त्र हेच आहे, की बरेचसे आजार हे केवळ आपल्या नकारात्मक भावनांना आपण आतमध्ये पकडून ठेवल्यामुळे, तो जो शरीरामध्ये इम्बॅलन्स झालेला असतो, एनर्जी इम्बॅलन्स झालेला असतो, त्याच्यामुळे होतात.
आणि मग जसं-जसं आपण ध्यान करतो, आपल्या आतमध्ये जायला सुरुवात करतो, शरीराला जी गरजेची असते ती शांती द्यायला सुरुवात करतो, तसं-तसं आपलं हीलिंग व्हायला सुरुवात होते. आपल्या आतमध्ये जे काही हे सगळे इमोशनल वुंड्स तयार झालेले आहेत, या ज्या जखमा आहेत, ओरखाडे आहेत मनावरचे, ते सगळे क्लिअर होतात आणि आपलं सगळं शरीर या ध्यानाच्या ऊर्जेने भरून जातं आणि प्रत्येक सेल, अगदी प्रत्येक कोशिका, आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन हा त्याच्या ओरिजिनल नैसर्गिक सुस्थितीत यायला मदत होते. म्हणून मित्रांनो बघा, पुराण काळामध्ये ध्यानस्थ जे ऋषी-मुनी, जे ऋषिकन्या, ऋषीपत्नी हे सगळे दाखवायचे, ते सतेज आणि तरुण असे दिसायचे. त्याचं कारण ते ध्यानाच्या ऊर्जेद्वारे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे हीलिंग प्राप्त केलं होतं. मग आता या कलियुगाच्या काळामध्ये हे ध्यान आपल्यासाठी अतिशय सोपं बनलेलं आहे आणि म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. आज तुम्ही इथे जर लाईव्हमध्ये कनेक्ट झालेले असाल आणि हे ध्यान तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर हा एक साधा-सुधा योग नाहीये. तर हा एक दैवी योगायोग आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये ध्यान आलेलं आहे, कारण तुमच्या आयुष्यामध्ये यश आणि सुखसंपदा, उत्तम आरोग्य येण्याचे सगळे मार्ग ओपन झालेले आहेत, हे नक्की समजून घ्या. तर मित्रांनो, आपण ध्यान का करायचं, कसं करायचं हे पाहिलेलं आहे आणि आता आपण अजून पुढे जाऊन बघूयात, की हे ध्यानाचा विधी काय आहे आणि मग आपण सगळेजण एकत्र या लाईव्ह ध्यानाच्या सेशनला सुरुवात करूयात. मग ध्यान करताना आपल्याला काय करायचंय, तर जे आत्ता जॉइन होतील इथे किंवा नंतर जे पण कोणी व्हिडिओ हा बघतील YouTubeवरती, तर तुम्ही या व्हिडिओ सोबत ध्यान करा. म्हणजे या ग्रुप एनर्जी सोबत तुम्हालाही कनेक्ट होता येईल आणि तुम्हालाही ध्यानाचा खूप सारा फायदा प्राप्त होईल. तर अगदी साधं सोप्पं ध्यान आहे. आनापानसती ध्यान आपण याला म्हणतो. हे ध्यान मी ब्रह्मर्षी पितामह पत्री सर यांच्याकडून शिकले. त्यांना माझे खूप खूप आभार, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. त्यांचं स्मरण करून आज हे आनापानसती ध्यान मी तुमच्यासोबत कसं करायचं हे शेअर करते आहे. तर या ध्यानामध्ये आपल्याला आपल्या शरीराचे 3 लॉक्स लावायचेत. पहिलं म्हणजे तर काय, आपण सुखासनात बसायचं म्हणजे मांडी घालून बसायचं, हात एकमेकांमध्ये गुंफून आपले हात आपल्या मांडीवर ठेवायचे. पाय आपले लॉक झालेले आहेत. सोफ्यावर, खुर्चीवर बसला असाल तर पायाची अडी घालून बसा. आणि तिसरं म्हणजे तर आपल्याला डोळे मिटायचेत. तर डोळ्यांमार्फत 80% ऊर्जा जाते. हात असे जेव्हा मोकळे ठेवू तेव्हा आणखीन 10% ऊर्जा जाते आणि पायाची जेव्हा अडी घातलेली नसते, मांडी नसते घातलेली, त्यावेळेला अजून 10% ऊर्जा जाते. अशा प्रकारे 100% ऊर्जा आपली निघून जात असते, जी आपल्याला कॉस्मिक एनर्जी मिळत असते ती. मग आता ध्यानामध्ये हे 3 लॉक्स लावूयात. मांडी घालून बसायचंय, सुखासनात बसायचंय म्हणजेच सोफ्यावर, खुर्चीवर बसला असाल तर पायाची अडी घालून बसायचंय. हात एकमेकांमध्ये गुंफायचेत आणि फायनली आपल्याला आपले डोळे बंद करायचेत. आणि त्यानंतर आपल्याला फक्त आपला येणारा जाणारा श्वास बघत राहायचंय साक्षी भावनेने. आता हे इतकं सोपं नाहीये, हे मान्य आहे, की आपण डोळे मिटले, की आपल्या मनामध्ये खूप सारे विचार यायला सुरुवात होतात. पण आपल्याला काय करायचंय, तर आपल्या मनामध्ये विचार येताच क्षणी आपलं सगळं लक्ष आपल्याला आपल्या नाकावरती आणायचंय. आपला श्वास कसा आत जातोय, कसा बाहेर जातोय, हे ऑब्झर्व्ह करत राहायचंय. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये या श्वासासोबत काय संवेदना निर्माण होतायत, ते ऑब्झर्व्ह करायचंय. आपलं पोट वर-खाली होतंय का? छाती वर-खाली होतीये का? शरीरामध्ये काही थंड, गार असं काही जाणवतंय का? हे सगळं आपल्याला फक्त ऑब्झर्व्ह करायचंय. यालाच म्हटलं जातं साक्षीभाव. आपल्याला विचार आला, तर त्या विचाराच्या मागे धावायचं नाहीये. कारण एक विचार दुसऱ्या विचाराला जन्म देतो आणि ती विचारांची साखळी तयार होते आणि आपण त्या विचारांच्या मागे धावून-धावून मानसिकरित्या थकून जातो. आणि हाच थकवा आपल्याला आज या ध्यानातून घालवायचा आहे. जितका काळ आपण शांत बसून, डोळे मिटून आपल्या श्वासावरती लक्ष देऊ, तितका आपल्या शरीरामध्ये अतिशय एक शांततेची ऊर्जा निर्माण होते. आपलं शरीर ही कॉस्मिक एनर्जी अधिकाधिक ॲब्झॉर्ब करण्यासाठी तयार होते आणि एक हीलिंग पॉवर आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि यातूनच आपल्याला ध्यान लागण्याची जी अनुभूती आहे ना, ती प्राप्त होत असते. मग आता आपण हे सगळेजण हे ध्यान सुरू करूयात. यासाठी आपण नेहमी ध्यान करण्याच्या आधी पाणी पिणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, एक पाण्याची बाटली किंवा पाणी भरलेलं भांडं जवळ ठेवत जा नेहमी.
की पाणी आधी प्यायचं आणि मग ध्यानाला सुरुवात करायची आणि ध्यान झाल्यानंतर सुद्धा आपण पाणी जर पिलं, तर आपल्याला ध्यानामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, ती शरीरामध्ये पूर्णपणे खेळती राहायला, पसरायला मदत होत असते. आणि हे ध्यान चालू असताना एक म्युझिक लावलं जाईल. तर हे म्युझिक मेडिटेशन आहे, हे आनापानसती ध्यान आहे. म्हणजे आना म्हणजे येणारा श्वास, अपाना म्हणजे जाणारा श्वास आणि या प्रकारे येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवून आपण हे ध्यान करणार आहोत. तर आता सगळेजण आपण एकत्रितरित्या हे ध्यान करूयात आणि या आनापानसती ध्यानाचा आनंद घेऊयात मित्रांनो. तर सगळ्यांनी आता बसायचं आहे. ध्यानासाठी आपण सुरुवात करतो आहोत. मी एक म्युझिक लावते आणि पुढील 25 मिनिटं ते अर्धा तास साधारण आपण हे ध्यान शांतपणे करणार आहोत. तर सगळेजण आता तयार होऊयात. मी म्युझिक शेअर करते आणि आपण सगळेजण एकत्र आज या लाईव्हमध्ये ध्यान करूयात. तर आता म्युझिक सुरू झालेलं आहे. आणि आपण आता अतिशय शांतपणे हे ध्यान करणार आहोत. सर्वांनी आता डोळे मिटायचे आहेत आणि शांतपणे आता आपण ध्यानाला सुरुवात केलेली आहे. आपलं सगळं लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याला आपल्याला फक्त आता बघत राहायचं आहे. हा श्वास कसा आत येतोय आणि कसा जातोय हे आपण फक्त आता ऑब्झर्व करतो आहोत मित्रांनो. श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याकडे आपल्याला फक्त बघत राहायचं आहे. डोळे बंद केल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक विचार यायला सुरुवात होते. काही विचार हे भूतकाळाचे असतात तर काही विचार भविष्यकाळाचे असतात. भूतकाळाचे विचार आपल्याला कित्येकदा दुःख देऊन जातात आणि भविष्यकाळाचे विचार आपल्या मनामध्ये चिंता निर्माण करून जातात आणि आपलं मन दोलायमान स्थितीमध्ये राहतं. कधी दुःख, कधी चिंता, काळजी किंवा काही घडून गेलेल्या गोष्टी आठवणं किंवा काही करायच्यात त्या गोष्टी आठवणं, हे सगळे उद्योग आपलं मन, आपले विचार डोळे मिटताच क्षणी सुरू करून टाकतं.
मग आता आपल्याला या अशा अवस्थेमध्ये काय करायचं आहे? तर आपल्याला आता आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या श्वासावरती आणायचंय. आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आणायचंय. श्वास कसा येतोय, कसा जातोय हे आपल्याला बघत राहायचं आहे. प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरामध्ये जी स्पंदनं निर्माण होत आहेत, ती आपल्याला आता फक्त ऑब्झर्व्ह करायची आहेत. अवतीभोवतीला काही आवाज येत असतील, म्युझिक ऐकू येत असेल किंवा नसेल ऐकू येत, आजूबाजूला काही गोंधळ चालू असेल, कुणी काही बोलत असेल, टीव्ही चालू असेल, पण काहीही असू देत. आत्ता आपल्याला या गोंधळाचा विचार नाही करायचा आणि त्याला काही प्रतिक्रिया पण नाही द्यायची. आपलं पूर्ण लक्ष जितकं जमेल तितकं आपल्याला आपल्या या श्वासावरती आणायचंय. आपला श्वास कसा येतोय, कसा जातोय, हे आपल्याला फक्त आणि फक्त बघत राहायचंय. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्या सोबत आपल्याला साक्षी बनवून राहायचंय. श्वास येतोय, श्वास जातोय. आपण सगळ्यांनी आता डोळे मिटलेले आहेत. दोन्ही हात एकमेकांमध्ये असे गुंफलेले आहेत. सुखासनात बसलो आहोत आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास आपण पाहतो आहोत. जसं-जसं आपण या श्वासावरती लक्ष देत आहोत, तसं-तसं आपल्याला जाणवतंय, की आपल्या डोक्यावरती एक दिव्य असा सुवर्णप्रकाश आपल्या दिशेने येतो आहे. हा दिव्य असा सुवर्णप्रकाश आपल्या ब्रह्मरंध्रातून म्हणजेच आपल्या माथ्यावरून आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरतो आहे. आपल्याला आत्ता यावेळेला उबदार असं वाटतंय, पीसफुल वाटतंय, शांत वाटतंय. हा दिव्य असा सुवर्णप्रकाश आपल्या शरीरामध्ये हळू-हळू पसरत चाललेला आहे. हा दिव्य प्रकाश आता आपल्या डोक्यावरती पसरलेला आहे. या प्रकाशाने आपल्या माथ्यावरती, आपल्या कपाळावरती संपूर्णपणे प्रकाशमान केलेलं आहे. आपलं पुढचं डोकं, मागचं डोकं या प्रकाशाने न्हाऊन निघालेलं आहे. हा प्रकाश आपल्या डोळ्यांना अधिकाधिक तेजस्वी बनवतो आहे. हा प्रकाश आपल्या डोक्यामध्ये कुठे काही वेदना असेल, तर ती नाहीशी करत चाललेला आहे. जिथे कुठे आपण आपल्या डोक्यामध्ये काही कटू गोष्टी साठवून ठेवल्या आहेत, कटू अनुभव, कटू स्मृती साठवून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्यांना हा प्रकाश विरघळवून टाकत चाललेला आहे. पण हे करण्यासाठी आपली अनुमती पाहिजे. तेव्हा आपण या प्रकाशाला
त्याचं काम करण्यासाठी, क्लेन्झिंग करण्यासाठी आणि आपल्या शरीरात दिव्यत्व आणण्यासाठी परवानगी देऊयात. आपण म्हणूयात, आय अलाउ, मी तयार आहे. माझ्यामध्ये दिव्यत्व आणण्यासाठी, माझं हीलिंग करण्यासाठी, मला तेज प्रदान करण्यासाठी मी या प्रकाशाला अनुमती देते. हे म्हणताच क्षणी या प्रकाशाचं काम सुरू होत आहे. हा दिव्य प्रकाश आपल्या मेंदूमध्ये, आपल्या नर्वस सिस्टममध्ये पसरत चाललेला आहे. हा दिव्य प्रकाश सदोदित आपल्या सोबत असतो, पण जोपर्यंत आपण डोळे मिटून श्वासावरती लक्ष देऊन शांत होऊन बसत नाही, तोपर्यंत या प्रकाशाचे कार्य सुरू होत नाही. आत्ता ते कार्य सुरू झालेले आहे. आपल्या डोक्यामध्ये आपण ज्या ज्या अनावश्यक गोष्टी, आपल्याला अहितकर असलेल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या या दिव्य सुवर्ण प्रकाशाच्या माध्यमातून निघून चालल्या आहेत, मेल्ट होत आहेत. आता हा दिव्य प्रकाश आपल्या कानांना श्रवण शक्ती देतो आहे. ज्या उत्तमोत्तम गोष्टी आहेत, ज्ञानाच्या गोष्टी आहेत, आपल्या हिताच्या, कल्याणाच्या गोष्टी आहेत, या जास्तीत जास्त आपल्या कानांमार्फत आता आपल्याकडे खेचून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी आपण आपली तयारी दर्शवूयात. आपण म्हणूयात की हो, मी तयार आहे. ज्ञानवर्धक गोष्टी ऐकण्यासाठी मी तयार आहे. आता हा दिव्य प्रकाश आपल्या मानेभोवती पसरत चाललेला आहे. आपल्या मानेमध्ये जे काही ताण, तणाव आपण साठवून ठेवलेला आहे, तो सगळा या प्रकाशाच्या मार्फत निघून जात आहे. जे काही मान, अपमान आपण या आपल्या मानेच्या भागामध्ये, तिथल्या स्नायूंमध्ये, तिथल्या सिस्टममध्ये साठवून ठेवलेलं आहे इतकी वर्ष, ते आत्ता निघून जाऊन आपल्या मानेमध्ये आपल्याला हलकं-फुलकं वाटायला लागलंय. आता आपल्या गळ्यामध्ये, आपल्या घशामध्ये हा दिव्य प्रकाश पसरत चाललेला आहे. ज्या गोष्टी आजवर आपण व्यक्त केल्या नाहीत, ज्या गोष्टी आपण आपल्या घशामध्ये, गळ्यामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत, ज्या गोष्टी बोलायच्या होत्या पण बोललोच नाहीत, भीती, दुःख, नाराजगी किंवा कोण काय म्हणेल ही भावना, हा विचार, या सगळ्यांनी जे पण काही आपण आपला आवाज दडपून टाकलेला आहे, तो सगळा दडपलेला आवाज आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांची ऊर्जा जी आपण आपल्या गळ्यामध्ये, आपल्या विशुद्धी चक्रामध्ये आजवर पकडून ठेवलेली आहे, ती सगळी सोडून देऊयात. आपण म्हणूयात की हो, मी तयार आहे. या दिव्य प्रकाशाच्या मार्फत माझ्या विशुद्धी चक्रामध्ये, माझ्या गळ्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा मी आजवर धरून ठेवलेली आहे, ती रिलीज करण्यासाठी मी तयार आहे. आपला घसा, गळा, मान पूर्णपणे आता हलकं झालेलं आहे. आता हा प्रकाश आपल्या खांद्यांवरती आलेला आहे. जर आपले खांदे दुखत असतील, शोल्डर पेन असेल, आपण ओझं वाहत असू कुठलंही अनामिक असं, तर आत्ताच्या आत्ता ते आपण या प्रकाशाच्या मदतीने टाकून देऊयात. आणि आपले दोन्ही खांदे आपण हलके-फुलके करून घेऊयात.
नकारात्मक भावभावनांचं, जबाबदारीचं जे काही ओझं किंवा परफेक्शनचं जे काही अपेक्षांचं ओझं आपण आपल्या खांद्यांवरती ठेवून चाललेलो आहोत, त्यामुळे आपण पूर्णपणे वाकून गेलेलो आहोत. तर हे सगळंच्या सगळं हा प्रकाश आपल्याला आत्ता उतरून ठेवायला सांगतोय, मेल्ट करून टाकतोय. हा दिव्य सुवर्णप्रकाश आपल्या अनुमतीने आपल्या खांद्यांवरचं हे सगळं अनामिक आपणच ओढवून घेतलेलं ओझं आत्ता हलकं करतोय. आपण त्याला पूर्णपणे साथ देऊयात. आपले दोन्ही खांदे आता अगदी हलके-फुलके झालेले आहेत. आता हा प्रकाश आपल्या छातीमध्ये पसरत चाललेला आहे. आपल्या हृदयामध्ये हा प्रकाश त्याचे दिव्यत्व आणि प्रेमाची ऊर्जा पसरवून चाललेला आहे. आपल्या हृदयाला हा सुवर्ण प्रकाश प्रेमाने भरवून टाकत आहे. ज्या कुणाविषयी आपल्या मनामध्ये तिरस्कार असेल, ज्यांना कुणाला माफ करणं जमत नसेल, ज्यांच्यावरती राग असेल, ईर्ष्या असेल, द्वेष, मत्सर असेल, अशा सगळ्यांना आपण आत्ता या क्षणी या प्रकाशाच्या मदतीने माफ करून टाकूयात आणि मोकळं होऊन जाऊयात. आपल्या मनःशांतीसाठी आपण इतरांना माफ करूयात आणि मोकळं होऊन जाऊयात. जोवर आपण या सगळ्या नकारात्मक भावभावनांना आपल्या हृदयामध्ये पकडून ठेवू, तोपर्यंत आपल्याला मनःशांती मिळणार नाहीये. आणि आज या स्वर्ण प्रकाशाच्या माध्यमातून आपण आपल्या हृदयामध्ये प्रेमाची, करुणेची ऊर्जा भरून घेऊयात आणि आपल्या हृदयाला अधिकाधिक मजबूत, लवचिक, शक्तिशाली बनवूयात. हा दिव्य प्रकाश आपल्या हृदयामध्ये ॲब्झॉर्ब होतो आहे. आता हा दिव्य प्रकाश आपल्या फुफ्फुसांमध्ये, आपल्या लंग्समध्ये पसरत चाललेला आहे. जे काही दुःख आपण या लंग्समध्ये साठवून ठेवलेलं आहे, जे काही दडपण आपण साठवून ठेवलेलं आहे, ते सगळंच्या सगळं हा दिव्य सुवर्णप्रकाश काढून टाकतो आहे. आपण त्याला अनुमती दिलेली आहे. अनुभूती घेऊयात की आपला श्वास मोकळेपणाने या आपल्या फुफ्फुसांमधून येतोय, छातीमधून येतोय. प्रत्येक श्वासासोबत आपली छाती वर-खाली होतीये आणि मनमोकळा श्वास आपला घेतला जातोय. प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरामध्ये एक दिव्य अशी चैतन्यमयी ऊर्जा पसरत चाललेली आहे. अनेक वर्ष आपण आपल्या या हृदयाला, आपल्या फुफ्फुसाला दुर्लक्षित केलं. त्यामध्ये नकारात्मकता आणि ही सगळी भावनांची नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवली. होल्ड करून ठेवलं सगळं. ते आत्ताच्या आत्ता सगळं आपण मोकळं करून टाकूयात. आणि अगदी मनमोकळा श्वास घेण्याचा अनुभव घेऊ. श्वास आता आता आपला अधिकाधिक मोकळा झालेला आहे, खोल झालेला आहे. आता हा दिव्य प्रकाश आपल्या पाठीवरती पसरलेला आहे. आपल्या शरीराचा कणा, आपला स्पाइन, आपल्या पाठीचा कणा याच्यामध्ये हा दिव्य प्रकाश पसरत चाललेला आहे. आपल्या पाठीच्या कण्याच्या प्रत्येक कणाकणाला, रोमारोमाला हा तेजाने भरून टाकतो आहे. नकळत आपण ताठ झालेलो आहोत. आपल्या पाठीमध्ये एक ऊर्जा प्रवाहित होती आहे.
आपल्या पाठीच्या कण्यामधून हा प्रकाश प्रवाहित होत आहे. आपल्या शरीराला स्थैर्य देतो आहे. पाठदुखी, कंबरदुखी हे सगळंच्या सगळं आता या प्रकाशामध्ये विरघळून चाललेलं आहे. कुणी मला आधार देत नाही. मी एकटाच आहे, एकटीच आहे. मला कुणी समजून घेत नाही, या भावना आपण आपल्या या पाठीतून आणि पाठीच्या कण्यातून काढून टाकतो आहोत. या दिव्य प्रकाशाच्या मदतीने हे सगळं मेल्ट होत चाललेलं आहे. आपण त्याला आपली अनुमती देऊयात. हो, मी तयार आहे. माझ्याकडे पैसे कमी आहेत, पैसे पुरत नाहीत, इन्कम सोर्स कमी आहेत, खूप काम केलं तरीही मोबदला मिळत नाही. यासारखे आर्थिक विवंचनेचे प्रश्न जे आपण आपल्या या लोअर बॅकमध्ये, आपल्या कमरेमध्ये साठवून ठेवलेले आहेत, ते सगळेच्या सगळे आत्ता या दिव्य प्रकाशाच्या मदतीने मेल्ट होत चाललेले आहेत, विरघळून जात आहेत. आणि हा दिव्य प्रकाश आपल्याला खात्री देतो आहे, की सर्व काही सुरळीत आहे आणि आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, ते योग्य वेळेला, योग्य पद्धतीनेच घडत आहे. आपण फक्त पेशन्स ठेवायचा आहे. हा दिव्य प्रकाश आपल्या पूर्ण पाठीला तेजस्वी, मजबूत, लवचिक बनवत आहे. आपल्या पाठीचा कणा आता या दिव्य प्रकाशाच्या प्रवाहामुळे मजबूत, कणखर, शक्तिशाली, लवचिक बनलेला आहे. आता हा प्रकाश आपल्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित झालेला आहे आणि त्यांना सशक्त बनवलंय. आपल्या बोटांना, मनगटांना सशक्त बनवलेलं आहे या प्रकाशाने. आपली कार्यक्षमता वाढवलेली आहे. आता हा प्रकाश आपल्या पोटामध्ये पसरत चाललेला आहे. आपल्या पोटामध्ये ज्या ज्या यंत्रणा आहेत आपली पचन संस्था, ही सुद्धा आता या प्रकाशाने मजबूत, शक्तिशाली आणि स्वच्छ नितळ होत चाललेली आहे. जे दुःख आपण या पोटात साठवून ठेवलंय, आतड्यांमध्ये साठवून ठेवलंय, ते दुःख आत्ता आपल्या अनुमतीने हा दिव्य प्रकाश विरघळवून टाकत आहे. या प्रकाशामध्ये हे सगळं दुःख मेल्ट होत आहे. हा प्रकाश आपल्याला जाणीव करून देतो आहे, की जे दुःख आपण दुःख म्हणतोय, ते दुःख नाहीये, तर तो एक जीवनाचा अनुभव आहे. तो आपल्याला काहीतरी लेसन देण्यासाठी आलेला आहे. आपण त्याला पकडून न ठेवता त्याला सोडून देऊयात आणि ज्ञान फक्त त्यातून घेऊयात. दिव्य प्रकाशाने दिलेला हा संदेश आपण ग्रहण करूयात. आपल्या आयुष्यातल्या गतकाळातील दुःखाला, ट्रॉमाजना, कुणी दिलेल्या त्रासाला आत्ता या क्षणी या प्रकाशाच्या मदतीने आपण मेल्ट करून टाकूयात आणि फ्री होऊन जाऊयात. असं केल्याने आपली पचनसंस्था मजबूत होणार आहे. आतडी पिळवटून टाकणारं जे दुःख आपण अनाठायी या पोटामध्ये उगाचच साठवून ठेवलंय आणि त्यामुळे या पचनसंस्थेमध्ये आपणच अवरोध निर्माण केलाय, तो आत्ता आपण काढून टाकू. जुनं सगळं त्रास देणारं विसरून जाऊयात. आता हा प्रकाश आपल्या शरीरातील किडनीजमध्ये, आपल्या मलमूत्र विसर्जन संस्थेमध्ये सुद्धा पसरत चाललेला आहे. कारण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, की जे काही आपण इझिली, सहजतेने सोडून देऊ शकतो,
ते जर सोडलं नाही तर तिथे अवरोध निर्माण होतो आणि मग तिथले आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. हे सगळे ब्लॉकेजेस आपण आपल्या नकारात्मक भावभावनांच्या होल्डिंग्जमुळेच निर्माण करत असतो आणि आत्ता हा प्रकाश आपल्या अनुमतीने हे सगळे अवरोध, हे ब्लॉकेजेस क्लिअर करत चाललेला आहे. त्याचा अनुभव आपण घेऊयात. हा प्रकाश आपल्या पोटामध्ये जितक्या काही यंत्रणा आहेत, जेवढे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, त्या सगळीकडे पूर्णपणे पसरलेला आहे. आणि आपल्या पोटामध्ये एक शांतता, एक पीसफुल एनर्जी यांनी निर्माण केलेली आहे. आपल्या पोटात आता आपल्याला उबदार वाटत चाललेलं आहे, शांत वाटतंय. आपला श्वास आता अधिक खोल झालाय, गहिरा झालाय याचा अनुभव घ्या. आत्ता या क्षणी आपला श्वास उथळ नाहीये, स्थिर झालाय. श्वास जितका खोल, तितकी अधिक शांतता आपल्या शरीरामध्ये निर्माण होणार आहे. तेव्हा आत्ता आपण शांततेने खोल श्वास घेऊयात आणि त्या श्वासाकडे लक्ष देऊयात. जेवढं आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देऊ, तेवढं हा प्रकाश आपल्या शरीरामध्ये काम करणार आहे. ध्यानातून मिळणारी ही कॉस्मिक एनर्जी तितकी जास्त आपलं हीलिंग करणार आहे. आता हा दिव्य सुवर्ण प्रकाश आपल्या हिप्समध्ये, आपल्या मांड्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये, पोटऱ्यांमध्ये, घोट्यांमध्ये आणि तळपायांमध्ये अतिशय वेगाने पसरत चाललेला आहे. वेगाने तो तिथे प्रवाहित होतो आहे. आपल्या दोन्ही पायांना तो मजबूती प्रदान करत आहे. आपल्या गुडघ्यांमध्ये जे काही टेन्शन, तणाव, अहंभाव, हट्ट, अट्टाहास हे जे काही आपण धरून ठेवलेलं आहे, ते सगळं या प्रकाशामध्ये आपण विलीन करून टाकूयात आणि आपल्या पायांना हलकं, मजबूत, लवचिक बनवूयात. हा प्रकाश आपल्या दोन्ही पायांमध्ये प्रवाहित होतो आहे. आत्ता पाय दुखत असतील, गुडघे दुखत असतील, तर हे सगळं या प्रकाशाच्या दिव्य प्रवाहामुळे विलीन होऊन जाणार आहे. हा दिव्य प्रकाश, ध्यानाची ऊर्जा आणि आपली अनुमती हे सर्व एकत्रित हीलिंग सारखं काम करतंय. आता हा प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे. त्याची अनुभूती घेऊयात. डोक्यापासून पायापर्यंत हा प्रकाश प्रवाहित होतो आहे. आणि जिथे जिथे तो प्रवाहित होतोय, तिथे तिथे सर्वत्र शांती, लवचिकता, मजबूती, शक्ती, तेज निर्माण होत चाललेलं आहे. आपलं हीलिंग होत आहे. आता काही क्षण आपण आपलं लक्ष पूर्णपणे श्वासावरती आणूयात. मनामध्ये कुठलाही विचार न आणता किंवा विचार आला तर त्याकडे दुर्लक्ष करत सगळं लक्ष श्वासावरती आणूयात. आपल्या सहज स्थितीतील येणारा श्वास आणि जाणारा श्वास आता आपण फक्त बघत राहूयात, की त्या योगे हा प्रकाश आपल्या शरीरभर त्याचं हिलिंगचं कार्य करत राहील. तेव्हा आपण आपलं लक्ष
श्वासावरती आणूयात. श्वास येतोय, श्वास जातोय. विचार येता क्षणी लक्ष परत श्वासावरती आणायचंय. श्वास येतोय, श्वास जातोय. आपण त्या श्वासासोबत जोडून राहूयात. श्वास येतोय, श्वास जातोय. आपण त्याकडे साक्षी भावनेने पाहत आहोत. आत्ता या क्षणी कुठलाही हट्ट नाही, कुठलाही अट्टाहास नाही. फक्त शांतता अनुभवतो आहोत आपण. आपला श्वास शक्तिशाली आहे. या श्वासामुळेच हा प्रकाश आपल्या शरीरभर पसरू शकतो आहे, प्रवाहित होऊ शकतो आहे. यासाठी पूर्ण लक्ष श्वासावरती. एकही श्वास आपल्या नजरेतून सुटला नाही पाहिजे. पूर्ण लक्ष श्वासावरती. आपल्या नाकापाशी जणू आपण 2 पहारेकरी बसवले आहेत, की जे येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला पाहत आहेत. एकही श्वास आपल्या जाणीवेतून सुटला नाही पाहिजे. पूर्ण लक्ष श्वासावरती. ओढून ताणून श्वास घ्यायचा नाहीये. सहज स्थितीतला श्वास चालू दे. हा प्रकाश आपल्या शरीरभर पूर्णपणे तेजोमय बनवून प्रवाहित झालेला आहे. आपलं मन आणि शरीर आता दोन्हीही शांत आणि हलकं फुलकं झालेलं आहे. आता हळूहळू आपण ध्यानातून बाहेर येण्याची तयारी करणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण अवेअरनेसमध्ये येऊयात. आजूबाजूला काय आवाज चालू आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करूयात. आता आपल्या हाताची, पायाची बोटं आपण हलवूयात. आणि आता आपले दोन्हीही हात आपल्याला आपल्या डोळ्यांवरती 5 सेकंदांसाठी ठेवायचे आहेत. 5, 4, 3, 2,
1, 0. आणि आता अगदी हळुवारपणे, कोमलतेने आपण आपले डोळे उघडून ध्यानातून पूर्णपणे बाहेर येणार आहोत. ध्यानातून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम आपण आपल्या हृदयावरती हात ठेवूयात आणि या प्रकाशाचे आभार मानूयात. हा जो दिव्य स्वर्ण प्रकाश आपल्या शरीरामध्ये आपल्या हीलिंगसाठी प्रवेश केलेला होता, त्या प्रकाशाचे आपण आभार मानूयात. या प्रकाशाचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आत्ता आपल्याला जाणीव होवो अथवा न होवो, पण तरीही आपण जर या ध्यानामध्ये भाग घेतला असेल, या प्रकाशाची अनुभूती जरी घेतली असेल, तरीही त्या अनुभूतीद्वारे सुद्धा आपलं हीलिंग होत आहे. त्यासाठी या ध्यानाचे, या दिव्य प्रकाशाचे आणि ध्यानामध्ये आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे म्हणजेच कॉस्मिक एनर्जीचे खूप खूप आभार, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये उत्तम असं ज्ञान येतंय, आपल्याला चांगले मार्ग सापडतायत, आपल्याला दिशा मिळतीये, आपल्याला आपल्या हरलेल्या, उदास झालेल्या, निरुत्साही मनाला कुठलं तरी मोटिवेशन मिळतंय, कुठलं तरी ज्ञान मिळतंय. त्या सगळ्या ज्ञानाच्यासाठी, ज्ञानाच्या माध्यमांसाठी, ज्ञान देणाऱ्यांसाठी, त्या सगळ्यांसाठी आपण आपले खूप खूप आभार प्रदर्शित करूयात. त्या सगळ्यांचेही ग्रॅटिट्यूड मानूयात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आता आपण पूर्णपणे या ध्यानातून आणि या ग्रॅटिट्यूड प्रार्थनेतून बाहेर येऊयात. या अशा प्रकारच्या हीलिंग मेडिटेशनमध्ये आपल्या शरीरामध्ये हीलिंग होत असतं. हा कुठला दैवी चमत्कार नाहीये किंवा हे कुठलं कर्मकांड नाहीये. तर मित्रांनो, ही आहे आपल्याच मनाची, आपल्या संकल्पाची अद्भुत अशी किमया. आपणच आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण करू शकतो आणि आपणच आपल्या शरीरातील हे आजार दूरही करू शकतो. आपणच खरं तर हीलर आहोत आणि आपला हा श्वास आपला हीलर आहे मित्रांनो. आजचं हे लाईव्ह सेशन संपवण्याच्या आधी एक महत्वाचं आपण एक शेअरिंग बघूयात, की ते म्हणजे आपला श्वास हा आपला खूप मोठा हीलर आहे आणि तो कसा? तर बघा, जेव्हा आपण संथ आणि दीर्घ श्वास घेतो, त्यावेळेला आपल्या मेंदूला, आपल्या सगळ्या नर्व्हस सिस्टमला हा संदेश मिळतो, की सगळं काही सुरळीत आहे. ऑल इज वेल. आणि मग ती फाईट अँड फ्लाइटची सिच्युएशन आपल्या शरीरात निर्माण होत नाही. आपल्या शरीरामध्ये सर्वत्र शांतीचे संदेश प्रवाहित होतात आणि आपली सगळी सिस्टम, आपले हे शरीर शांत होतं आतून. याचाच अर्थ काय? तर जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटेल, खचलेलं वाटेल, दुःख झालं असेल, राग आला असेल, अपमान झाला असेल, तीव्र दुःख होत असेल, त्यावेळेला काय करायचंय? तर अगदी थोडा पॉज घ्यायचा, डोळे मिटायचे आणि दीर्घ श्वसन करायचं. असं 4 म्हणेपर्यंत दीर्घ श्वास घ्यायचा. 2 किंवा 3 जेवढं जमेल तितकं श्वास होल्ड करायचा आणि 8 म्हणेपर्यंत तो सोडायचा. म्हणजेच जेवढा आत घेतलाय त्याच दुप्पट स्लोली आपण तो खाली सोडायचा आहे. सोडून द्यायचा, उच्छ्वास घ्यायचा आहे म्हणजे. तर हे श्वासाचं जर टेक्निक वापरलं तर आपण इमिजिएटली आपल्या शरीराला सगळं काही ठीक आहे, शांत आहे आणि आता बाबा तू व्यवस्थित परत आनंदात ये, उत्साहात ये, असा संदेश आपल्या मेंदूला आपण देतो आणि मेंदू तसेच सगळे हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स लगेच सिक्रेट करायला लागतो आणि आपली मनस्थिती लगेच सुधारते. आपल्याला ज्यावेळेला कॉन्फिडन्स लो वाटतोय, खूप तणाव आलाय, काहीतरी महत्वाचं काम करायचंय, हृदय वर खाली होतंय, धडधड, धडधड होतंय, हातांना घाम येतोय, अशा वेळेला सुद्धा शांतपणे डोळे मिटायचेत. दीर्घ श्वसन करायचंय आणि प्रत्येक श्वासासरशी अनुभव घ्यायचा आहे, की तो दिव्य प्रकाश आपल्या शरीरात जातोय आणि कॉन्फिडन्स आणतोय.
आणि प्रत्येक उच्छ्वासासोबत आपला हा जो काही लो कॉन्फिडन्स आहे किंवा आपल्या शरीरातली आपल्या मनातली जी द्विधा मनस्थिती आहे, काय होईल, कसं होईल, टेन्शन, स्ट्रेस हे सगळं रिलीज होत चाललंय. अशी अनुभूती घेत हे दीर्घ श्वसन करायचं. तर बघा जेव्हा आपण हे असं दीर्घ श्वसन करू त्या वेळेला हा श्वास हीलर सारखा काम करून आपल्या शरीरामध्ये लगेचच शांती प्रस्थापित करतो. हा श्वास आपला शांतीदूत आहे. आणि हे ध्यान आज आपण जे केलं ते विशेष असं हीलिंग मेडिटेशन होतं. पुढच्या अशाच एका लाईव्हमध्ये आपण एक शुद्ध आनापानसती ध्यान बघू, म्युझिक मेडिटेशन बघू, की ज्याच्यामध्ये काही गाईडेड मेडिटेशन नसेल, सूचना काही नसतील, तर फक्त आपण आपल्या आतमध्ये जाणार आहोत, अंतर्मनाचा प्रवास करणार आहोत. फक्त म्युझिक असेल आणि आपल्या श्वासावरती आपलं लक्ष असेल, अशा शांतीचा अनुभव आपण त्या ध्यानामध्ये घेणार आहोत. लवकरच आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन लाईव्ह मेडिटेशन सोबत, की जिथे जितके लोकं लाईव्ह येतील, एकत्र ध्यान करतील, तितकी दैवी ऊर्जा, ग्रुप मेडिटेशनची ऊर्जा आपण आपल्या हितासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि या ब्रह्मांडाच्या, या विश्वाच्या कल्याणासाठी निर्माण करू शकतो. तेव्हा सहभागी असलेल्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते, मनःपूर्वक आभार मानते आणि सगळ्यांना ध्यानाच्या, ज्ञानाच्या आणि त्यांच्या उत्तम आरोग्याच्या, सुबत्तेच्या, समाधानाच्या शुभेच्छा देते. विजयी भव. पुन्हा भेटूयात अशाच नवीन लाईफमध्ये. तोपर्यंत तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते चॅटमध्ये नक्की कळवा. त्यावरती आपण नक्कीच त्यांची दखल घेऊयात आणि त्यानुसार आपले पुढचे अधिक लाईफ आपण आणूयात. नमस्कार. थँक यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग इन दिस लाईफ. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.